जे मराठी शाळांच्या प्रश्नाकडे झालेलं दुर्लक्ष आहे ती गोष्ट आपल्यासमोर नोंदवायची आहे। नरेंद्र जाधवांच्या समितीचा जो फार्स महाराष्ट्र शासनाने सुरू केला आहे त्यातले जे गुगल फॉर्म्स आहेत त्या सगळ्या गुगल फॉर्म्सचे अर्थ अन्वयार्थ काय होतात याही गोष्टी आम्हाला तुमच्याशी बोलायच्या आहेत। आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्रातल्या सगळ्यात महत्त्वाच्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये CBSE-करण आणि ICSE-करण मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचं झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने मराठी माध्यमाच्या शाळा कशा बंद पडायला लागलेल्या आहेत आणि ते पुरेसं नाही म्हणून की काय गेल्या काही महिन्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये स्ट्रक्चरल ऑडिटचे खरे खोटे रिपोर्ट आणून शाळांची स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे, शाळा कमकुवत झाल्या आहेत अशा पद्धतीने मांडणी करून अनेक शाळांमधल्या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी दूर पाठवलं जातं आहे। हे 3-4 मुद्दे आपल्या सगळ्यांच्या समोर मांडावेत म्हणून आम्ही आज आपल्यासमोर आलेलो आहोत। आणि मला आनंद वाटतो हे सांगायला की जुलै महिन्यामध्ये आम्ही आपल्याला भेटलो, त्यानंतर जवळपास 3 महिन्यांनी म्हणजे एका अर्थाने आंदोलन पीकवर असताना लोक मोठ्या प्रमाणावर आम्ही जे काही काम करत होतो त्याची दखल घ्यायला येत होते, पण त्यानंतर 3 महिन्यांनी आणि एका अर्थाने बरीच न्यूज सायकल होऊन गेल्यानंतरसुद्धा माध्यमामधले आमचे सगळे सेन्सिटिव्ह मित्र बऱ्याच चांगल्या संख्येनं या पत्रकार परिषदेला आलेत। मी आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे। आणि केवळ उपचार म्हणून मी तुम्हाला सांगत नाही, आम्हाला बरेच लोक असं म्हणतात की या सगळ्या आंदोलनाने 2 भाऊ एकत्र आले किंवा आणखी काही गोष्टी घडल्या। मी आपल्याला सांगू इच्छितो की या सगळ्या आंदोलनामध्ये आम्हाला जे काही यश मिळालं ते जर माध्यमामधल्या तरुण आणि संवेदनशील लोकांनी हा लढा त्यांचाही आहे असं समजून ते जर आमच्यासोबत राहिले नसते तर आम्हाला यात यश मिळालं नसतं। त्यामुळे जी सगळी मराठी माध्यमं आहेत, वर्तमानपत्र आहेत, वृत्तवाहिन्या आहेत, यूट्यूबर्स आहेत, इतर इन्फ्लुएन्सर्स आहेत, या सगळ्यांनी तिसऱ्या भाषेच्या सक्तीला केलेला विरोध हा फक्त आमच्या आंदोलनाचा भाग न मानता आपल्या आंदोलनाचा भाग मानला आणि त्यामुळे आम्हाला ह्या पाशवी बहुमत असलेल्या सरकारला त्यांचे 2 शासन निर्णय मागे घ्यायला भाग पाडता आलं। त्यामुळे सर्वप्रथम आमच्या सगळ्या टीमच्या वतीने मी तुमच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो आणि या प्रकारचं तुमचं सहकार्य यानंतरच्या काळामध्ये सुद्धा राहील असं मी गृहीत धरतो। थोडक्यात मी तुमच्यासमोर काही मुद्दे मांडतो, त्याच्यानंतर अनुदानित शाळांच्या संबंधातला एक मुद्दा गिरीश सामंत सर मांडतील, माधव सूर्यवंशी सर शिक्षण विकास मंचाचं काम पाहत आहेत, त्या शिक्षण विकास मंचाने सुद्धा सरकारशी काही वेळेला चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यातल्या अनुभवाबद्दल एखाद दुसरा मुद्दा ते सांगतील। चिन्मयी सुमित या मुंबईतल्या अनेक बंद पडणाऱ्या किंवा बंद पाडल्या जाणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांमध्ये अनेकदा त्या पहिल्यांदा हजर राहून तिथे काय घडतंय हे पाहताना दिसतात, तर त्याबद्दलची काही